राया, ए राया, काय करतोय? काय करतोय? अहो उठा ना, उठा ना. किती वाजलेत बघा ना. 5 नाही वाजले, 7 वाजले. संध्याकाळचा टायमिंग आहे. उठा आता. 5 वाजले तुझी घडला पुढे. उठा ना. गोळ्या घ्यायच्यात तुम्हाला. काय तर खाऊन घ्या आणि गोळ्या घेऊन घ्या. थोड्या वेळाने घेतो. जेवायला गेलं काय? हा झालाय स्वयंपाक. दे मग मला जेवायला. तुम्ही उठा तरी, आधी फ्रेश व्हा. पहिले जेवायला आणि मग उठतो. रायाला तुम्ही सांभाळता का? राया जा पप्पा पशी. पप्पा पशी जा. सांभाळा ना मग. उठा तरी. इथे दे त्याला. उठ उठ. सकाळी कसा शांत बसला होता माझ्यापाशी. सकाळी तुम्हाला बरं वाटत होतं ना. असं शांत बसला होता. हे का नाही, टेम्परेचर चेक करा किती झालं आता. आता कमी झाला असेल ताप. मगाशी 103 होतं. बघा तर. तोंड हे करा. चालू करून दे. त्याला पाहिजे आता हे. रूम टेम्परेचर 98.6 दाखवते. काय राया ते? पप्पा काय करतायत? पडलो होतो. अय राया, जवळ नको जाऊ. पप्पा आजारीत ना. राया राया, त्याला पाहिजे ते आता तो घेतोच बघा. काय पाहिजे तुला? तुला काय पाहिजे? आ इकडे हे बघ चम्मच. किती आहे? 99.5. चाललंय कमी होत आता. इंजेक्शनचा फरक पडतोय म्हणजे. चम्मच घालून तोंडात मन खाली करेल. नाही, असले रिस्की आयटम नाही द्यायचे त्याच्यापासून. त्याने घेतला आता. एक दे रे ते विक्स. तर काहीतरी तरी दे खेळायला. हे नको घेऊ, ते नको घेऊ. धर मोबाईल धर. ते पप्पाचे औषध नको घेऊ. ते तर अजून उघडलंच नाही त्यांनी. तिकडे ठेवून द्यावं ते. तिकडून ठेव खाली. राय तुझं टेम्परेचर चेक करायचं का? नाही नाही नाही, माझ्याकडं नाही. काय काय पाहिजे? तोंडात नसतं घालायचं. काय बसा ना. बरं तरी वाटण. झोपून अजून आजारी पडता. उठा आता. किती वेळ झाला. उठा उठा बोलते. हा ते कशाला घेऊन जातात? जा जा. टेम्परेचर थर्मोमीटर दे इकडं. घेतलंच त्याने. घेतलंच का? अरे त्याने कॅमेरा उघडलाय. त्याच्यात फॅन फिरताना दिसतोय जरा. राया काय ते? कॅमेरा कोणी उघडला त्याचा? त्याला घेऊन जा. त्याला जा घेऊन. फिरू जा पप्पा सोबत. आता बरं वाटतंय का तुम्हाला? हॉलमध्ये आला बरं वाटतंय का? पुष्पा पिक्चर बघितल्यावर बरं वाटतंय? पुष्पा 2 आहे. बघितला नाही? हा मी नाही बघितला. राया पण बघतोय का? राया पण पाहिजे, त्याचा आबाही पाहिजे, त्या बापाही पाहिजे. तिकडे फोडणीची भाजी करते.
का एवढा कशाच आहे? आई भाजी करते कशाची भाजी? पातोडीची. लसण हेच टाकायला, लसण अद्रक पेस्ट. तुम्हाला सुद्धा ही पातोड्याची भाजी खायची असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला रेसिपी पाठवून देईल. जेव्हापासून आमच्या घरी गणपती आला ना तेव्हापासून हेच चालू आहे आमचं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आम्हाला त्या गणपतीचं दर्शन दिवसातून 50 ते 60 वेळा तर त्याचं करावंच लागतं. तो गणपती पण वैतागला असेल की किती मोदक खातो हा. तिथं गेल्यावर त्याला एक मोदक तरी द्यावाच लागतो. त्या मोदकमधलं तो पुरण खातो आणि बाहेरचं जे आहे ते फेकून द्यावं लागतं. असं आहे आमचा राया. गणपती बाप्पाचा मोदक खा. मोदक प्रेमी येतो, मोदक प्रेमी नाही का? डिग 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 डिग. तुम्हाला आमचा आणि ह्या छोटूसा रायबाचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओला. बाय बाय करा. बाय बाय. तो मोदकसाठी